सकाळी उठल्यावर पहिले तर झाडू मारून हॉल स्वच्छ करून घेतला आणि स्वयंपाकाला लागले. भाजी बनवली आणि चपात्या भराभरा लाटून घेतल्या. सकाळचा ब्रेकफास्ट हेवी आणि हेल्दी असला पाहिजे म्हणूनच मी तनुषला आणि तनुच्या पप्पाला ब्रेकफास्टसाठी भाजी आणि चपातीच देत असते आणि लंचला पण भाजी चपातीच असते. भाजी चपाती तर बनवून झालती, मग लगेच दोघांचे पण टिफिन भरून घेतले. विंडो उघडून बाहेर बघितली तर सगळं धुकंच पडलं होतं आणि वातावरणात थोडा थंडावा पण आला होता. 2 दिवसापासून पाऊस कमी आलाय, त्याच्यामुळेच की काय धुकं पडलं होतं. लागलीच तनुषला स्कूलसाठी तयार केलं. मला तर ना तनुषला तयार करण्यात, त्याला लागल त्या गोष्टी पुरवण्यात एक वेगळाच आनंद भेटतो आणि मनाला समाधान पण वाटतं. तनुजच्या स्कूलमध्ये प्रेस फ्लावर ॲक्टिव्हिटी होणार आहे, त्यासाठीच त्यांनी 1 महिन्यापूर्वी फ्लावर्स बुकमध्ये प्रेस करून ठेवायला सांगितले होते आणि आज हे फ्लावर्स तनुषला स्कूलमध्ये न्यायचे होते. 1 महिन्यानंतर गुलाब, झेंडू, जास्वंद, मोगरा अशी वेगवेगळ्या प्रकारची ठेवलेली फुलं चांगलीच प्रेस झाली होती. या फुलांकडं ना तनुष तर कसा टुकूमुकू बघत होता आणि हे फ्लावर्स असे का झालेत म्हणून खूपच आश्चर्य करत होता. फ्लावर्स बरोबर जर्मिनेशनसाठी सॉईल आणि डिस्पोजेबल ट्रान्सपरंट ग्लास पण द्यायचे होते आणि मी तर ना सकाळ सकाळ तनुजच्या पप्पाला कामालाच लावलं. स्कूलमध्ये काय द्यायचं झालं की प्रत्येक गोष्ट लेबल करूनच द्यावी लागते. मग काय तनुजच्या पप्पांकडून घेतल्या ना सगळ्या गोष्टी लेबल करून.